नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय व्लॉग. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि माझा मागचा व्लॉग बघितला की नाही, मुंबई टू गोवा रोड अपडेट 2026. रस्त्याची कंडिशन कशी आहे, काय आहे, हे मी सगळं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. नक्की जाऊन चेक करा. आणि आता मी कुठे आहे तुम्हाला माहितीच आहे, मी माझ्या गावी आहे. या गावचा, आमच्या घराचा तसा तर मी व्हिडिओ बनवलेला आहे, पण परत एकदा तुमच्यासाठी बनवतो आहे. कारण तो व्हिडिओ मी कदाचित 5-6 वर्षापूर्वी बनवलेला, आणि त्याच्यानंतर गावात आणि माझ्या घरात हे जे मागे भव्य मोठं घर बघताय तुम्ही, ह्याच्यात काय काय बदल झाला आहे किंवा आम्ही काय काय अपडेट केलं आहे हे तुम्ही विसरले असाल किंवा आमच्या घरचे पण विसरले असतील. त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतो आहे परत. सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मागच्या व्हिडिओशी मी कंपॅरिझन जरा सारखं ठेवणार आहे, तर ते पण तुम्हाला सारखं सारखं ऐकायला मिळेल की मागे असं होतं, आता असं होतं. ते सगळं मी दाखवतो. चला तुम्हाला आमच्या घराकडे घेऊन जातो. कणकवलीच्या सुंदर अशा दारिस्ते गावात वरच्या पटेलवाडीमध्ये हेच आमचं छोटंसं स्वर्ग आहे, म्हणजेच आमचं घर. हे बघा, घरासमोर इतकी मोकळी जागा आहे की घरातील सगळी लहान मुलं मस्त खेळू शकतात. आणि इथेच घरातील सर्व गाड्या आरामशीर पार्क होतात. आणि रात्री इकडे सगळे एकत्र बसून शेकोटी करतात. इथे बसून आकाशातले तारे बघण्याची वेगळीच मजा आहे. चला आता थेट जाऊया घरात. आणि हे आहे आमच्या घराचं अंगण. सगळे मिळून बसायचं, गप्पा मारायच्या. कुठलाही मोठा कार्यक्रम असला तरी इथेच रंगतो. रात्री उशिरापर्यंत फॅमिली गप्पा चालतात. आणि गणपतीच्या वेळेला तर घरातली सगळी पुरुष मंडळी इथेच झोपतात. तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला तर हे अंगण तेव्हा नव्हतं, काही वर्षापूर्वीच इथे हे बांधलं आहे. पूर्ण घर दाखवायच्या आधी चला आधी तुम्हाला देवघर दाखवतो. देवघर खूपच सिंपल आहे, पण जितकं सिंपल आहे ना तितकंच शांत आणि पीसफुल वाटते इथे. चला देवाचं दर्शन झालं, आता बाकीचं घर पण बघून घेऊया. हा आमचा लोटा. तुमच्या भाषेत याला काय म्हणतात हे नक्की सांगा. आणि हे बघा, आमच्या आधीच्या पिढींचे फोटो जे आज आमच्यात नाही आहेत, पण त्यांच्यामुळे आज आम्ही एवढ्या सुंदर आणि मोठ्या घरात राहू शकतो. त्यांच्यासाठी आम्ही खूप कृतज्ञ आहोत. आणि हो, आमच्याकडे गेस्ट रूम सुद्धा आहे बरं का. म्हणजे तुम्ही कधी आलात आमच्याकडे तर तुमच्या राहायची पूर्ण सोय आहे. आणि तुमच्या अतिथी सत्कार पण अगदी व्यवस्थितरित्या केला जाईल बरं का. चला आता आत येऊया. ही आमची वळई, साध्या भाषेत लिव्हिंग रूम. इथेच आमचं पूर्ण कुटुंब एकत्र बसून जेवतं. आणि गणपतीच्या वेळेला तर इथेच नाच भजन सुद्धा होतं. ते तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या कोकण प्लेलिस्टमध्ये जाऊन गणपतीचा व्हिडिओ नक्की बघा. आणि हीच ती जागा जिकडे आमचे लाडके बाप्पा विराजमान होतात. आणि हे वर जे दिसतंय त्याला काय म्हणतात माहिती आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा आहे आमच्या घरातला सगळ्यात जुना पिढ्यानपिढ्या वापरात असलेला सागवण लाकडाचा चोपाळा. आणि पुढच्या पिढीसाठी म्हणून आमच्या इथे एक छोटासा पाळणा पण आम्ही बनवून घेतला आहे. हा बघा. आता मी तुम्हाला आमच्या घरातल्या खोल्या दाखवतो. प्रत्येक खोलीत वेगवेगळ्या आठवणी आहेत. कुठे भाऊ बहिणींसोबत मस्ती, कुठे सगळे मिळून पत्ते खेळणं, सापशिडी खेळणं, कुठे घरातल्या सगळ्या बायका एकत्र बसून गप्पा मारतायत किंवा थोडा विश्रांती घेत आहेत. इथे फक्त खोल्या वेगवेगळ्या आहेत, पण घरातली माणसं मात्र कायम एकत्र आहेत. आता मी तुम्हाला या घरातली सर्वात महत्त्वाची खोली दाखवतो, म्हणजे स्वयंपाकघर.
इथे आमच्या घरातल्या सगळ्या बायका एकत्र येऊन जणू काही जादूच करतात. आणि गणपतीच्या वेळेला तर इथे जवळजवळ 50 ते 60 लोकांचं जेवण बनतं, तेही दिवसातून 4 वेळा. खोटं वाटतंय? माझे गणपतीचे व्हिडिओ जाऊन बघा. आणि ही आहे आमच्या घरातील छोटीशी स्टोर रूम. इथे सगळं मेंटेनन्सचं सामान ठेवलेलं असतं. आणि हो, कधी लपाछपी खेळायची असेल ना, तर हीच रूम म्हणजे लहान मुलांसाठी बेस्ट हायडिंग स्पॉट. आता जाऊया घराच्या मागच्या बाजूला, म्हणजे न्हाणीकडे. इथे आम्ही आंघोळीच्या गरम पाण्यासाठी चूलसुद्धा मांडलेली आहे. आणि हो, वॉशरूम आणि बाथरूमसुद्धा आहे. आणि गणपतीच्या वेळेला गर्दी वाढली तर एक्स्ट्रा बाथरूमची पण सोय केलेली आहे. मुंबईमध्ये तुम्हाला माहीतच आहे गॅस सिलेंडरचा किती इश्यू चालू असतो. पण इथे त्याची अजिबात काळजी नाही, कारण वर्षभर पुरेल एवढ्या लाकडाचा साठा असतो. म्हणजे गावी आलं की टेन्शन फ्री जगणं. आणि आमच्या घराभोवतीचा परिसर पण खूप मोठा आहे, जिथे आम्ही खूपशी झाडं लावली आहेत. जसं की आंबा, फणस, पेरू, वांगी, भेंडी, फुलझाडं, सुपारी, अननस आणि अजून बरंच काही, ज्याची वेळोवेळी नीट देखरेख केली जाते. तर असं आहे हे आमचं गावचं घर. इथे आलं की परत मुंबईला जावंसंच वाटत नाही, कारण हेच माझं खरं स्वर्ग आहे. आणि हो, जरा बघा तर त्या झाडावर कुठला प्राणी बसला आहे तो. ओळखा बरं? कमेंटमध्ये नक्की सांगा. सो फ्रेंड्स, कसं वाटलं तुम्हाला हे माझं गावचं घर? आहे की नाही मस्त? आणि आहे की नाही तुमच्या घरासारखं? हे कमेंटमध्ये नक्की मेन्शन करून सांगा. पण मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही, आणि तुमच्या घरात असं रिलेटेड आयटम्स काय काय आहेत का तुम्ही पण तुमच्या घराचं रिनोव्हेशन करून त्याला मुंबईच्या घरासारखं बनवलं आहे, हे मला नक्की सांगा. पण माझं असं मत आहे, ही गावची घरं त्याची जी ऑथेंटिसिटी आहे ती आपण मेंटेन करून ठेवली पाहिजे, नाही तर मग गावी यायची ओढ कमी होणार आहे की नाही. तसंच आम्ही आमच्या या घराचा प्रयत्न केला आहे की तसं जसं आहे तसंच ठेवायचं. आणि आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघू शकता. ओके, सो मी जास्ती बोलत नाही, मला नक्की कमेंट थ्रू सांगा की तुम्हाला कसं वाटलं माझं घर. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळंच इन मराठी. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.